गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे? बरे आहेत ना? एकदम आनंदात मजेत. तर बघा, आज मी आहे बारामती. तुम्हाला तर माहितीच आहे की आज पाणतात्या, दाजी, पूजा आणि सागर हे गेलेत मुंबईला, कारण तानाजीचा आहे आज जागरण गोंधळ. त्याच्यामुळं मग कार्यक्रमासाठी ही सगळी गेलेत मुंबईला. तर आम्ही रात्रीच आलेलो, कारण सकाळ पहाटे 5 वाजता निघायचं होतं. तर सकाळ पहाटे 5 वाजता न निघता ही 8-8:30 वाजता निघाली, कारण टाईम झाला उरकता करता. बघा, काल पण तात्या पुण्याला गेलता आणि रात्री दाजी तुमचं आणि शंभू पिक्चर बघायला गेलते, छावा चित्रपट बघायला. तर बघून आले. स्टोरी थोडीशी सांगितली, म्हणजे आपल्याला पहिला इतिहास होताना आपण सगळं वाचन केलेलं किंवा आपल्याला सरांनी शिकवलेलं ती त्याच्यावरतीच तो चित्रपट काढलेला आहे असं दाजींनी मला सांगितलं आणि शंभूने पण सांगितलं. मी काही गेली नव्हती बघायला. स्वीटीला जायचं होतं पण तिकीट नव्हतं. तिकीट त्यांच्या पुरतंच काढलेलं. नाही, तिकीट त्यांच्या पण नाही काढायचे होते, पण हॉल ते बुक झालं ना सगळं. झालेलं नाही अगोदर काढून ठेवलं होतं ना त्यांच्या पुरतंच, आणि नंतर तुझ्यासाठी विचारलेलं, पण ते मॅनेजर तिथले बोलले की नाही भेटणार म्हणून उद्या. ते सगळं थिएटर बुक झालं आणि म्हणलं उद्यासाठी आहे का, तर म्हणले नाही उद्यासाठी नाही म्हणले. त्याच्यामुळे मग स्वीटी नाही गेली. तर बघा, आज आहे ना पूजा पण नाही इथं आहे आणि प्रियंकाचं पण दुखतंय ना, आजारी येते. त्याच्यामुळं आज सगळं घरातलं काम म्हणजे स्वयंपाकाचं हे सगळं आज माझ्याकडे इथं बारामतीत असून. तसं पण घरी असते तर मीच करते, काय दुसरं कोणी येत नाही करायला. पण इथं आल्यावरती कसं पूजा प्रियंका असते, तिकडून तिकडून त्यांना मदत करू लागते, पण सगळं कधी करत नाही मी. तर आज सगळं काम माझ्याकडेच होतं. तर मी सकाळ सकाळ चपात्या केल्या, पोहे बनवलं, आणि प्रियंकाचं दुखतंय ना, लेकरंही सकाळ मागत्या नाश्त्याला. त्याच्यामुळे मग मी पोहे आणि चपात्या आपण पशी दिलं प्रियंकाकडं. आपणला म्हणलं प्रियंकाला म्हणा चहा करा आणि चहा चपाती लेकरांना दे खायला, पोहे दे, आणि जेवण करायला सगळीजण इकडे या. बावड्याला सांगितलं, प्रियंकाला सांगितलं, आणि मी सगळा स्वयंपाक बनवला, चपात्या बनवल्या, भाकरी बनवल्या. इथं बघा, आपण ना मला चिकन आणून दिलं, मग मी ना याची भाजी बनवली मस्त अशी. आणि इकडं राधिकासाठी ना मस्त असं वरण बनवलंय बघा. कोणची डाळ आहे? मुगाची डाळ. तर राधिकाला ना आता सकाळची गोळी दिली खायला, आणि आता जेवण द्यायचं या. म्हणजे जेवणाच्या अगोदरची गोळी होती ना, ती गोळी खाल्ली ना बाबू. तुटतच नव्हती ती गोळी, आहे ना. आपण कशी तोडली, चाकूने तोडली आम्ही. गोळीच तुटत नव्हती, उशिरा आम्ही तोडत होतो. तर राधिका आपण बरोबरच आली बघा सकाळी, आणि बावड्या आला आणि म्हणला मी चहा दूध आणि चपाती खाल्ली म्हणला तू दिलेली. त्याच्यामुळे मला जेवायला नको, आला, व्हिडिओ घेतला आणि लगेच गेला. तर प्रियंकाला घेऊन ये म्हणलं होतं, ती फक्त ओमडाला घेऊन आला. राधिका काय आपण बरोबरच आलती सकाळी. तर बघा, आज माझ्याकडे सगळी कामं आहेत, आता बाकीची कामं ओळखून घ्यायची. आईने काय केलं माहितीये का, आई लागली होती कामाला, पीठ मळलं आईने, मी चपात्या लाटायला लागली का, मग भाजी नीट करत बसली. आणि मग नंतर ना काल नाही का 5-6 दिवस ती पण राधिका पशी दवाखान्यात होती, ते पण कटवून गेली या. त्याच्यामुळे मग तिला पण काही करून दिलं नाही. मी निवांत बसले बघा मोबाईल बघत तिकडे सोफ्यावरती. आणि माझं आता इथलं सगळं आवरून झालेलं आहे. आता सगळ्यांना जेवण वगैरे द्यायचं, आणि जेवण झालं की मग कपडे धुवून घ्यायचे, मग झालं काम. तर प्रियंकाचं दुखतंय, पूजा इथं नाही, त्याच्यामुळे ही सगळी कामं आज मला करावं लागले. तर तशी पण मी मदत करू लागते बरं का, पण अशी सगळी कामं कधी केली नाही. तर चला, असू द्या, काही लोकांच्या घरी नाही, आपल्याच घरी या. आणि घरी असतं तर करावंच लागलं असतं. तर आता प्रियंकालाच म्हणते, हिला राधिकाला जेवण देते. तिच्यासाठी ना मैद्याचं अन्न खायला नाही सांगितलं बघा, आणि काय म्हणते ती चपाती पण नाही खायला सांगितली, कारण ती निवारा आणणे आणि तिच्या आतड्यावरती थोडीशी सूज आहे. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले हलकं हलकं तिला खायला द्या, जड अन्न काही खायला देऊ नका, त्याने जॅम करून पोटात दुखला असं काही देऊ नका. तर त्याच्यासाठी ना आता काय म्हणते ती भाकरी आणि वरण द्यायचं या. तिला म्हणलं होतं दूध भाकर खाते, म्हणली नको आत्या मला नाही खायचं, म्हणून डाळ शिजायला घातली आणि वरण बनवलं. तर मस्त असं वरण झालेलं आहे. तर आता मी तिला ना जेवायला बोलवते, पोळी झाली आहे बशाची, त्याच्यामुळे हे ना आता मी असं वरण घेते आणि तिला चुरून देते भाकर, बस होईल भाकर. ते नाही खायची खाय ना, भूक लागली. भाजी कशी झाली काय माहिती, मस्त झणझणीत झाली वाटते, असे ना तिखट झाल्यावर खमखमीत. भाकर घेऊन येते, जा राधिका करतो. इकडं ओम्याला घेऊन आल्यात मामा सकाळीच. तर मामा गेलं महागारी, ओम्याला राधाला इथं ठेवले. आईकडे व्हिडिओ बघत बसली मामाचं. राधिका कुठं गेली? आई कशी निवांत बसली आहे का. मी नसते तर आईला सगळं करावं लागलं असतं, दवाखान्यात आलेली वैत गेली. आता
आता राधिका ना एवढी राधिका चल ना तिकडे शंभू बसलाय आणि इकडे आपा झोपतात कारण आपण नाईट ड्युटी करतात त्यामुळे दिवसभर झोपतात. सगळं सुनं सुनं वाटायला लागलं बघा. कृष्णा नाही कोण नाही का कृष्णा जरा जास्त धिंगाणा घालतो पिवडी हे झोपायचं आणि ही काय दवाखान्यात आली त्यामुळे ही शांतच आहे आणि त्याचं मोबाईल बघणं चालू आहे. जेवण करायचं मांडीवर बसून नाही नाही तिला म्हणलं खाली बस नाही म्हणते दूध नको वाटलं तुला खायला. इकडे बघा वरण कसं झाले मला सांगा. इकडे बघा फोटो काढते भाजते उकळत होतो. खरं का छान मीठ बीठ काय त्याला सगळं चांगलं झालंय ना मस्त मस्त. चिकन नाही खायची मग तू ती नाही नको म्हणलं त्याचं सूप पण नको म्हणलं काहीच नको आपलं जे सांगितलं तीच द्यावं. मग जेवण झाल्याच्या नंतरच्या गोळ्या खायचं ना हा मग ते खायचं प्यायचं आणि मग निवांत आराम करायचा झोपायचं. आईचं दोन शब्द ऐकून ये ग कस काय आज घरी आहे कस काय वाटतंय. आईचं ध्यानच नाही होय आई अगं ते सोमाने काल राधिकाला राधा काल सोडून तर हिडो बघते हं काल दवाखान्यात आणलं ना राधा घरी म्हणून काय म्हणतो बघितलं का म्हणतं माझी पूर्वी वनवाशी झाली कोण सुद्धा नाही नुकती मी घरी येऊन टेकायला आणि ते तिथे यायला गाठ पडली. हा मग प्रियंका आली फाईल घेऊन खाली सोडायची म्हणून पुरकशी कोण येतो कोण म्हणतो कोण नाही आई कुठं आई घरी आहे. कशाला गेली तर समजून घेतलं बाबा आई कशाला गेली प्रियंका ते सांगितलं आता कशाला घरी गेल्या कशाला नाही त्यांनी सांगितलं आपण काय याचं दोन रुपये देतात. वरण भात खायचं कारण बघू तोंड पण बघू प्रियंकाने म्हणायचं असतं आता आताच गेल्या त्या आंघोळ करायला गेल्या त्या जेवायला गेल्या त्या मग आंघोळ करून जेवून आता मला येते मी माघारी मग तेवढ्या डॉक्टरने सांगितलं की रात्र सोडायचं मग तुम्ही बी तेवढ्यात आला मग मी आत्याला सांगितलं की येऊ नका मग आता कशाला येते प्रियंकाने म्हणायचं असतं असं कुठं म्हणली ते म्हणते आई कुठं तर ते म्हणते घरी गेले त्या आता मग त्याला वाटत ना त्याला माझ्या थोडं कोण नाही इथलं टाकलं काय की माझ्या एका वाया हल्ले काय की तसं कसं वाटत त्याला कळतंय की आधी इतकं कळत नाही होय तेव्हा. चला शिवकडे जाते मी. तुझं काय चाललंय घेतं का आणि मी इकडे बघत होते छावाचा ट्रेलर ते बघा तर चला जाते आता बाहेर. चला जाऊ दे आता ना आईने ना खाली बस की आईने भावड्याचा व्हिडिओ बघितलाय त्याच्यात काय काय सांगितलंय की आत्या तिथं नाही तर माझी पोरगी वनवाशी सोडली असं. कारण जशी राधिका आडी म्हणते तसं आईच आहे तिच्यापाशी रात्रंदिवस. आम्ही काय फक्त थोडा वेळ जायचं बसायचं तास 2 तास इकडून तिकडून डबा वगैरे द्यायचो आणि माघारी यायचो सगळीच. तर मग प्रियंकाने सांगायचं ना भावड्याला की आत्या आत्ताच गेलेत म्हणून आंघोळ करायला जेवण करायला येत्या माघारी असं नाही. तिने सांगितलं नाही वाटतं ती आई आता बोलते. राधिका तुझ्यापाशी कोण होतं बाळा? आजी हा आजी ना दुसरं कोण? मम्मी थोडीशी थोडस येऊन जायचं हा दुखायचं त्याच्यामुळं. मग मम्मीने सांगायचं पप्पाला तुझ्या नाही मम्मी तुमची इथंच होती मी थोड्या वेळ यायची जायची आजी बघ वैतगी का नाही इतकं करून सुद्धा असं दे का तुझी नातवंड येतं त्यांच्यासाठी नाही नातवंडांसाठी करायचंय हाय का ना राधिका. कोण येतंय ग आपणच्या मोबाईल वरती आला माझ्या पण मोबाईल वर येतोय ना. नाही हा? कोण आहे नाही फोन येत नाही ना आपण हात हो त्या दिवशी हात दुखत होता रडत होती मलाच किती वाईट वाटलं. गेला पाठीवर घेऊन बाहेर हिंडली सगळीकडे तेव्हा ती झोपली
आहे का नाही डोकं चोळायचं, संडासला आणि न्यायचं, आतमध्ये बेडवर नेऊन टाकली की उठली परत त्याला थापणून झोपवली. संडासला न्यायचं, हात धुवायचं, तोंड धुवायचं, चेचा पाजायचा, मग तिला केळ चारायचं, दूध पाजायचं, बस नाश्ता ऐ खा आणि कोण खायचं मग तू खा. नाश्ता नाही पण राधा हे थोडं खा की एवढं चुरलेलं एवढं खा हे बाकीचं दोनच घास दोनच घास दोन दोनच घास खा येऊ की चल इकडे ये लवकर गोळ्या खायच्या गोळ्या खाऊन झोपायचंय ना हा एवढं एवढं मी खाते एवढं तू खा बैल तोंड कसं करते चला असू दे आमचं काही चालतच राहणार आहे म्हणलं तुम्हाला थोडंसं सांगा म्हणजे काम केलं तुम्ही माणसानं लागली सांगायला काय उपकार नाही केलं कोणावर हाय आम्ही सगळी घरचंच आहे काय लोकांचं नाही केलेलं त्याच्यामुळे काय नाही विषय पण असं सगळं जास्त माझ्यावर कधी काम पडत नाही पुरे असल्यावरती पण प्रियंकाचं पण दुखतंय ना त्याच्यामुळे म्हणलं तिला पण नको का थोडं तरी आराम आपल्याशिवाय कोण आराम द्यायचंय तिला त्याच्यामुळे हाय येतं म्हणून नसती तर काय तिथून येऊन नसतं केलं मी चला असू द्या आता माझं पोट भरलंय ना. बघितलं का मला इतकं आबदाय लावलं की एवढंसं खाऊन चला असू द्या आता तिला गोळ्या देते खायला आणि मग ते आराम करून मग आम्ही पण जेवण चालतंय नको आता मला चला असू द्या व्हिडिओला करते हे तर बाय बाय